आज माझ्या ना पिल्लूच्या शाळेला सुट्टी होती आणि मला उठायला पण आज जास्त जरा उशीर झाला होता. आता त्याच्या शाळेला सुट्टी असो किंवा नसो मला लवकर उठावंच लागतं, कारण ह्यांना डबा द्यायचा असतो. आणि आता मी रात्री ना जास्तच लेट झोपले होते, त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी. त्याच्या अगोदर म्हटलं जरा पोटापाण्याचं बघावं, कारण भूक तर जास्त लागली होती. एका साईडला मस्त असा शिरा टाकला शिजायला आणि एका साईडला 2 अंडे टाकली. आता मी मनावर थोडं घेतलं की ना तब्येत करायची जरा चांगली. आता बघू तरी किती दिवस मनावरती घेत्या. आणि आज माझ्या पिल्लूने ना स्वतःच्या हाताने आंघोळ केली होती हो. त्याला कपाटामधून कपडे काढून दिली आणि बाहेरून बघितलं कचऱ्याची गाडी आली होती. 2 दिवस झाले कचरा मला टाकायचा राहिला होता. बाथरूममध्ये भांडी कपडे करत बसले की मग नळाच्या पाण्याने ना मला काय गाडीचा आवाजच यायचा नाही. पहिला कचरा टाकून आले आणि मस्त असं ना गरम गरम नाश्ता करून घेतला. आता घरातली सगळी बऱ्यापैकी मी कामं करून घेतली होती अगोदरच. आता एवढी कपडे तेवढी वाळत घालायची होती, मग ती ना टेरेसवर जाऊन वाळत घातली. आता खाली मी घालत नाही कपडे वाळत, कारण ती लवकर वाळतच नाही. तो वरती कसं आपले पटकन कपडे वाळून जातात आणि संध्याकाळचं आपले कपडे आणायची कपाटामध्ये ठेवून द्यायची. आणि माझं पिलू तर आज खेळून कोण दमलं होतं, आलं पाणी प्यायला. आता पाणी पिता पिता एवढा हसत होता ना, काय माहिती का हसत होता, मला सांगत पण नव्हतं हसण्याचं कारण. आणि एकटंच आपला हसत बसलं होतं. आता काय माहिती का हसत होतं ते. आणि खरंच काम करून एवढा कंटाळा येतो ना, असं वाटतं कुठंतरी शांत जागेना बसून जावं. आता कुठे बसणार म्हणा, तिथं चटई टाकली आणि मग आपलं पाणी पित बसली होती. दुपारी मी झोपली होती, पण माझ्या डोळ्याची झोपच जात नव्हती, कारण रात्री ना 2 वाजेपर्यंत आम्ही दोघं पण जागं होतो. कारण भारतीय डाक विभागात ना भरती निघाली होती. तोच माझा फॉर्म भरायचा चालला होता, त्यासाठीच ना 2 वाजले आम्हाला तो फॉर्म भरेपर्यंत. कारण लास्ट डेट ना 14 तारीख होती आणि मग रात्रीचा मला फॉर्म भरायचा होता, कारण दुपारचे काही घरी नसतात. आणि एवढा सगळा शिवाजीने पसारा करून ठेवला होता ना, खरंच तो सगळा पसारा मी इग्नोर केला आणि पहिला मस्त असा ना कडक चहा करून घेतला, कारण डोळ्यावरची ना काय झोपत जात नव्हती. मग पहिला मस्त असा चहा करून घेतला आणि मग काय मग चुटकी सरशी ना सगळा पसारा मग घेतला उचलून आणि मग आवरलं सगळं आणि मग आम्ही दोघं निघालो बाजारात जाण्यासाठी. आता बाजारात गेलो ना, पहिलं काय स्टार्टिंगला बाजार मी घेत नाही, पहिलं सगळा बाजार आम्ही दोघं पण फिरून घेतो आणि नंतर मग आपला भाजीपाला घेतो, कारण काही ठिकाणी सुकलेला बाजार असतो, काही ठिकाणी मग ताजा असतो. त्यामुळे पहिला सगळा बाजार आम्ही फिरून घरी आले. आता घरी जरी आले तरी आपल्याला शांत बसायला जमते का, लागले मग कामाला. आता जेवणाची तयारी करायला घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं बारीक करून घेतलं, कारण आम्ही आज ना मेंदूवडे करणार होतो, त्याचीच ना तयारी मी करत होते. एका साईडला मस्त अशा मेंदूवडे मी तळायला घेतले होते. आता बाकी झाली होती तळून, परत टाकली होती कढईमध्ये मी तळायला. एका साईडला मस्त मेंदूवडे तळायला घेतले आणि एका साईडला चटणी मी करून घेतली होती. चला तर मग आजच्यासाठी